नमस्कार. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे सत्यजित भनकर ऑफिशियल आपल्या या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आजचा खास विशेष व्हिडिओ बनवतोय आपण. आमच्या गावाची खासियत आपण पहिल्यांदा एका व्हिडिओमध्ये आपण दाखवली सुद्धा आहे. एक गाव एक गणपती म्हणून जे प्रसिद्ध असलेलं माणगाव तालुक्यातील रायगड जिल्ह्यातील साले गाव. या गावातील आपण अजून एक व्हिडिओ आपल्या समोर घेऊन येतोय की जेणेकरून धार्मिक पद्धती, चालीरीती, परंपरा, रूढी आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचाव्यात, एक चांगला मेसेज जावा, हाच एक या व्हिडिओचा एक उद्देश आहे. आणि गावातील संस्कृती कशी टिकून आहे हे सुद्धा दाखवण्याचा एक प्रयत्न आहे. तर मित्रांनो, आजची व्हिडिओ आहे आमच्या 3 वर्षांनी येणाऱ्या पांजा म्हणजे गोंधळाची. या सालेगावातील गोंधळाची आजची आपण व्हिडिओ बनवतोय. त्या गोंधळाची खासियत अशी आहे की 3 वर्षातून आमचे गोंधळ येतात. या गोंधळासाठी प्रत्येक वयोगटातील अगदी लहान मुलांपासून वयोवृद्ध माणसांपर्यंत, महिला, स्त्री, पुरुष, तरुण मंडळी, युवक सगळे या गोंधळासाठी आवर्जून, जे गावातील मंडळी असतील, गावाच्या बाहेर नोकरी व्यवसायासाठी गेलेले असतील, सगळेजण आवर्जून आपल्या परिवारासाठी येतात. या गोंधळाचा सहभागी होतात गोंधळामध्ये आणि धार्मिकता एक टिकून ठेवली आहे. या निमित्त अजून एक अशी गोष्ट आहे की या या इथे एकजुटीचे एक प्रदर्शन, एक आपुलकी बघायला मिळते, एकजूट बघायला मिळते पूर्ण गावाची, भावकीची, घराची, की याच्यामध्ये सगळेजण एकत्र येतात आणि एक देवाचं घर असते. देवाच्या घरामध्ये आपले देव असतात. तिथे एक गोंधळ केले जातात आणि या गोंधळामध्ये नैवेद्य अर्पण करून, पूजा अर्चा करून हे गोंधळ संपन्न केले जातात. तर मित्रांनो, बघूया आजची पूर्ण व्हिडिओ. बघायला विसरू नका शेवटपर्यंत, कारण एक चांगला मेसेज या आमच्या धार्मिक व्हिडिओ मधून आपण सगळ्यांना देत आहोत. आवर्जून गणेश मंदिर तालुका माणगाव जिल्हा आहे. ही जी कमानी बघतोय आपण, कमानी आहे आमच्या गावात. आजची व्हिडिओ आपण खास आमच्या 3 वर्षानंतर जे गोंधळ येतात, पांजा म्हणतो आपण त्यांना, त्या रिलेटेड आपण बनवतो. त्याची सुरुवात आपल्या गावापासून केलेली आहे. त्या गावाच्या कमानी आपण आता बघितली आणि त्याच्यानंतर आपण डायरेक्ट आपल्या गावातल्या मंदिरामध्ये आलो होतो. हा मंदिर फार प्राचीन आहे, पुरातन आहे. आपण बघत असाल सगळीकडे लाकडाचं काम आहे. अगदी जुन्या पद्धतीने केलेलं एकदम मजबूत सागवान लाकूड आहे आणि त्याचं बांधकाम आहे. त्याच्यानंतर ही एक रहदारी होती, सकाळी चालू होती लोकांची. खास मुंबईवरून लोक येतात, गावच्या ग्रामीण भागातील असतात आणि ती तयारीला सुरुवात करतात. आणि या गावातील पारंपरिक मंदिरामध्ये दर्शन घेऊन ती सकाळी जी तयारी केलेली असते गोंधळाची, ती तयारी करून मग आपले जे देव असतात, जे देवाच्या घरामध्ये असतात, ते घेऊन त्याची साखळी घेऊन आम्ही आमच्या गणेश मंदिरामध्ये जातो. आणि प्रत्येक आमच्या गावामध्ये 9-10 देवाचं घर आहे. त्या प्रत्येक घरातील देव हे अशा पद्धतीने आपण व्हिडिओमध्ये बघतोय, त्या पद्धतीने मेन गणेश मंदिर आहे. त्या गणेश मंदिरामध्ये, या मंदिरामध्ये हे सगळेजण देव घेऊन एकत्र येतात. गावातील महिला आहेत, गावातील पुरुष मंडळी, सगळी लहान मुलं सगळे येतात. आणि हे आमच्या गावाचं एक वैशिष्ट्य म्हणजे मंदिराच्या कडेला आणि गावाच्या कडेला हा भव्य तलाव आहे. गंगासागर तलाव असं म्हणतात त्याला. हे आपण या व्हिडिओतून बघतोय. गावकरी पूर्ण त्या देवाच्या तयारीने आपल्या सगळे एकत्र या मंदिरामध्ये येतात. भव्य दिव्य असं घुमट असलेलं असं आमचं हे गणेश मंदिर. त्यानंतर ह्या ज्या महिला आहेत त्या या देवीची गोंधळाची एक पारंपरिक पद्धतीने पूजा अर्चा करतात आणि पुरुष मंडळी आणि तरुण मंडळी ही त्यांना साथ देतात. ती साईडला बसलेली असतात जोपर्यंत या देवाचा कार्यक्रम पूर्ण होत नाही तोपर्यंत. आणि एक एक बघतो आपण, गडूचं आपलं जे गडू आहे ते घेऊन आणि सगळ्या देवाच्या विधीच्या जे सामान आहे ते घेऊन त्या मंदिरामध्ये सगळे एकत्र येतात. ती सकाळची पूजा केली जाते महिलांच्या माध्यमातून. एक पारंपरिक पद्धतीने पूजा केली जाते आणि या पूजेसाठी गावकरी मंडळी, मुंबईवासीय जे पाहुणे मंडळी असतील ते सगळे या पूजेसाठी तिथे उपस्थित होतात. तिथे जे जुने जाणकार मंडळी आहेत त्यांच्या अनुभवातून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली पूजा केली जाते. आणि याची विशेष खासियत असे आपण बघतो या व्हिडिओच्या माध्यमातून की पुरुष मंडळी आहेत ती बाजूला एक साईडला अगदी शांतपणे बसलेले आहेत आणि ज्या महिला आहेत त्या महिलांचा पुढाकार या पूजेसाठी असतो. हा एक चांगला मेसेज आहे की सगळ्या समाजाला, सगळ्या समाजातील घटकांना, की महिलांना आमच्या ते जास्त या पूजेला प्राधान्य दिलं जातं आणि पुरुष मंडळी त्यांना तेवढाच सहभाग करतात. आपण बघतो की एक म्हणतात की लढणारा पुढे असेल तर बॅकअपला पण चांगला गुरु असावा. म्हणजे कृष्ण लढत होता पण कृष्ण साथीला होता म्हणून अर्जुनाने चांगला विजय प्राप्त केला. तसं आमच्या महिला पुढाकार घेतात आणि आमचे
जे पुरुष मंडळी आहेत ते त्यांना तेवढाच आधार असतो. पूजा अर्चा झाल्याच्या नंतर पुन्हा ती आपण सकाळी देवघरातून साखर आलेली असते देवाची, जे गणेशाचा आपण बघतो आपण, ते पुन्हा त्याच पद्धतीने पुन्हा त्या जागेवर घेऊन जातात. आणि हे आपण बघतो पूजा अर्चा झाली त्याच्यानंतर मंदिरातून पुन्हा त्याच पद्धतीने ज्या ज्या देवाची घराचं हे देव घेऊन येतात ते सगळं पुन्हा त्याच पद्धतीने त्याच मार्गाने त्या ज्या होत्या देवाच्या जागेवर त्या जागेवर त्यांना विराजमान करतात. आपण जसं त्या पद्धतीने घेऊन गेलो होतो त्याच पद्धतीने पुन्हा आपण तिथे आणून ठेवतो. आणि हे आपण ज्या व्हिडिओमध्ये बघतोय त्याची सजावट केलेलं, पूजा अर्चा केलेलं आहे एक स्थान आहे जिथे सगळी घरची मंडळी एका दिवसासाठी गोंधळासाठी एकत्र येतात आणि पूजा अर्चा करतात. त्याला एक विशेष महत्त्व आहे. फार पूर्वीपासून ही प्रथा चालत आलेली आहे आणि याच्यामध्ये एक जाणकार मंडळी असल्यानंतर सगळ्या वर्गातील लोक याच्यामध्ये सहभाग आहेत. हे काय आमच्या गावातील जुनी घरं आहेत त्या अजून सुद्धा विशेष त्यांनी जपणूक केलं आहे. आपण व्हिडिओतून बघतो एक गावाची खासियत की स्वच्छ आहे, कुठे कचरा दिसत नाही, कचरा दिसणारही नाही, कारण तेवढी शिकवण आमच्या गावकऱ्यांना आहे की कचरा एका जागी गोळा करणं. त्याच्यानंतर पूजेची तयारी चालू असताना आमची मुंबईकर मंडळी असतील, आमची ग्रामीण मंडळी असतील, सगळे एकत्र येऊन बसतात, चर्चा करतात. त्यानिमित्ताने एकोपा एक बघायला मिळतो. आणि आमचे गोंधळे आहेत त्या गोंधळ्यांच्या माध्यमातून ज्या देवासाठी लागणारे नैवेद्य असेल, पूजा अर्चेसाठी सामान असेल, त्याची बांधणी किंवा त्याची एक ते तयार करून तिथे पूजेसाठी त्या विधीसाठी लागणारं साहित्य असेल ते तिथे तयार केले जाते. आपण या पद्धतीने बघतो सुपारी असेल, खायचं पान असेल, पुन्हा हळदीचं एक असेल, नारळ श्रीफळ असेल किंवा आता अक्षता असते, तांदूळ असते, नैवेद्यासाठी आपण पापड फेणी पोळी असेल, या सगळ्यांचं एक विशेष असं एक बांधणी करून विशेष असतं एक तिथे तयार करून तिथे ठेवलं जातं आणि त्याची पूजा अर्चा केली जाते. आणि या पूजेसाठी ज्या भाकीतील गावातील देवघराणं आहे त्या देवघरातील सगळे व्यक्ती तिथे हजर राहतात. आता आपण बघतो गोंधळाने गोंधळी आहे तिथे आरती घेत आहे. ती आरती झाल्याच्या नंतर एक प्राथमिक पूजा संपन्न झाली असं कलाम मान्य होतं. आणि त्यासाठी आमची छोटी मुलं असतील किंवा लहान थोर असेल सगळ्या वर्गातील लोक तिथे उपस्थित असतात आणि त्या गोंधळा जे गोंधळी आहेत पूजा करतात त्यासाठी सगळ्यांनी उपस्थिती दाखवतात तो दर्शवली जाते. ते फार आपुलकीने फार ओढीने या धार्मिक कार्यक्रमामध्ये सहभाग घेतात आणि तिथे त्यांनी एक श्रद्धा असते पूर्वीपासून चालत आलेली. ती श्रद्धा जपवून केली हे विशेष आहे आजच्या संस्कृतीच्या युगातील आधुनिक युगात. असं म्हणतात की अंधश्रद्धा नसावी पण श्रद्धा जरूर असावी. त्याचा हा एक भाग आपण ते केला बघायला मिळतो. ते नवीन जोडे आहेत त्या जोडप्यांच्या नवीन वर्षाच्या माध्यमातून पूजेचा मान त्यांना दिला जातो आणि त्यांच्या माध्यमातून जी गोंधळी पद्धतीने आरती असेल पूजा असेल ती केली जाते. ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघत आहोत. एक चांगला मेसेज आहे गावकऱ्यांकडून किंवा या पूजेच्या माध्यमातून एक समाजवर्गातील सगळ्यांसाठी की आपण कितीही प्रगती पथावर गेलो काही धार्मिक गोष्टी आहेत ज्याची जपवणूक आपण केली पाहिजे आणि त्याचा वारसा हा पुढे चालवला पाहिजे. नैवेद्य असतं ते आपण आमच्या ग्रामीण भाषेत किंवा ग्रामीण भागात जपलं जातं की मग ह्याचं असेल. काही लोकांना ते त्याच्या बऱ्याचशा गोष्टी आहेत पण जे आहे ते आहे की काही कोंबड्याच्या स्वरूपात असेल किंवा बकरं असेल तर नैवेद्य दाखवलं जातं. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ते बघतोय सुद्धा की जसं तळकोकणामध्ये हे म्हणतात की गारद म्हणता येणार नाही त्याला पण ते तळकोकणामध्ये एक विशेष प्रकारे एक देवासमोर मागणं मागितलं जातं. तसं आमच्याकडे सुद्धा या पद्धतीने केलं जातं. कोकण म्हटलं की आमच्या रायगडपासून सुरुवात होते आणि अगदी सावंतवाडीपर्यंत सिंधुदुर्गापर्यंत आपला कोकणाचा भला मोठा विस्तार आहे. त्या पद्धतीने प्रत्येकाच्या चालीरीती धार्मिक पद्धती फार वेगवेगळ्या आहेत. त्या पद्धतीने प्रत्येक जण आपली जपवणूक आपली पूजा अर्चा आपली धार्मिक पद्धती चालू ठेवून आहेत आणि ते फार काळाची गरज सुद्धा आहे. आपण किती प्रगतीपथावर गेलो तरी या गोष्टी जपवणं गरजेचं आहे.
आणि सगळ्यात शेवटी पूजा झाल्याच्या नंतर मग दर्शनाची वेळ येते त्यावेळेस सुद्धा हे आपण बघतोय पूजेची मांडणी कशी केली जाते. मग फुलांपासून अक्षरांपासून नैवेद्यापर्यंत समई असेल, दिवाबत्ती असेल, सगळ्या गोष्टीची मांडणी एकदम रितसरपणे केली जाते. त्याच दरम्यान आपण इकडे व्हिडिओमध्ये बघतो सुद्धा की जेवणाची एक नैवेद्यासाठी जे गावकरी आहेत त्याच्यासाठी जेवणाची सोय सुद्धा केली जाते. त्याच वेळी मग प्रत्येक नंतर एक एक ही खासियत आहे आपण व्हिडिओत बघतो की महिला आहेत त्या अजून सुद्धा नळ असून सुद्धा विहिरीवरून पाणी घेऊन येतात, कारण ती एक पद्धत आहे आणि त्याला एक विशेष महत्व आहे. ते फार चांगल्या पद्धतीने चालत आलेले आहे. एक साईडला दुपारची जेवणाची तयारी झाली की संध्याकाळी पुन्हा मग ते आमचे देव असतात ते देवघरात ते बाहेर काढून एक विशिष्ट जागी ठेवले जातात. कारण खरी जी गोंधळाची सुरुवात होते ती संध्याकाळी होते, ती 6-7 नंतर होते. आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघतो. सकाळी जसं मंदिरात घेऊन गेलो होतं तसंच संध्याकाळी त्याच पद्धतीने प्रत्येक देवघराची एक विशिष्ट जागा असते जिथे आपल्याला गोंधळ खेळायचा असतो म्हणा किंवा गोंधळ करायचा असतो, गोंधळाचं जागरण करायचं असतं. तिथे आपण त्या जागेवर ते देव ठेवले जातात आणि त्यांची मांडणी केली जाते. जशी पूजेची मांडणी असते तशी गोंधळाची मांडणी असते. आपण बघतो याच्यातून की सगळेजण पारंपरिक वेशामध्ये असेल, वेशभूषेमध्ये असेल, सगळेजण तयार आहे आणि गोंधळाची आरती होते. ती आरती सुद्धा आपण बघतो की आपल्या पूजेच्या आरतीला सामान घेतात किंवा काय विशिष्ट पद्धतीचे लोक असतात ज्यांना ते प्रावीण्य निर्माण झालेले असतात ती लोक घेतात. परंतु या गोंधळाला गोंधळीच असतात जे त्यांचा मान असतो त्या पद्धतीने ते घेतात. नवीन दोरके आहेत त्याच्या पूजा केली जाते आणि समस्त गावकरी देवघराण्यातील प्रत्येक घरातील व्यक्ती लहानपणापासून सगळे त्या गोंधळासाठी आवर्जून उपस्थित असतात. मंडपाचं डेकोरेशन असेल, विशिष्ट वेशभूषा असेल आणि एक जल्लोषच वेगळा असतो, चैतन्य वेगळं असते, धार्मिकता वेगळी असते, एक आपुलकी असते. गावामधील वातावरण बघायला मिळते आपल्याला. त्या दिवसानिमित्त मुंबईकर अगदी शहरात राहणारे सगळेच एकत्र येतात आणि श्रद्धेने अगदी पूजा केली जाते आणि ते गोंधळ केले जातात. आणि ही पारंपरिकता जपणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे की आमच्या या सालेगावातून ते चांगल्या पद्धतीने जपली गेली आणि आजून सुद्धा जपत आहे. भविष्य सुद्धा जपली आहे. तर आमची जेवढी जुनी जास्त पिढी जेवढी चांगली पद्धतीने जपणूक केली तेवढीच नवीन पिढी जी आहे आताची पिढी जी आहे ती सुद्धा तेवढ्याच चांगल्या पद्धतीने त्याची जपणूक करत आहे. ही एक विशेष खासियत आहे. अगदी तुम्ही कुठल्याही स्तरावर तुम्ही नोकरी करा, व्यवसाय करा, तुम्ही कमवणार असेल, कोणी कमवणार असेल, ही मागणी करत आहे. श्रद्धा ओढ त्या सगळ्या गोष्टी बघितल्या त्याच्या श्रद्धेने सगळ्या केल्या जातात. आणि मग आरती झाल्यानंतर खरी तयारी ही गोंधळ आणि ही धूपारती एक गोंधळाची गोंधळांच्या मुखातून आपण सगळेजण ऐकतो आणि त्याला साथ देण्यासाठी आमची गावकरी मंडळी, आमची जनजाती मंडळी, आमची तरुण मंडळी असतील, आमच्या गावातील घरातील स्त्रिया असतील, लहान तरुण मुलं असतील, सगळे आवर्जून या इथे उपस्थित आहेत आपण बघतो. आणि तेवढ्या चांगल्या पद्धतीने त्याचं सादरीकरण सुद्धा आपण करतो या व्हिडिओच्या माध्यमातून, जेणेकरून एक चांगला मेसेज, एक धार्मिकतेचा चांगला मेसेज, एक श्रद्धेचा चांगला मेसेज हा सगळ्यांपर्यंत पोहोचावा हा त्यामागचा उद्देश आहे. आणि गोंधळांची आरती झाल्यानंतर आपण बघतो की आपण बऱ्याचशा पिक्चरमधून असेल, सिनेमामधून असेल किंवा अशा व्हिडिओमध्ये बघितलं असेल की ड्युटी पेटवतात त्या गोंधळामध्ये. ते त्याच पद्धतीने म्हणजे प्रत्येक आपलं घाटमाता असेल, आपण कोकण किनारे ते पश्चिम महाराष्ट्रात प्रत्येकाकडे वेगवेगळ्या पद्धती आहेत. आमच्याकडे ही पद्धत आहे. या पद्धतीने ड्युटी पेटून ते गोंधळ नाचवलं जातं आणि त्याला एक विशेष असाधारण महत्व आहे. आणि त्याची जी एक मजा म्हणता येईल किंवा त्याचा एक आनंद म्हणता येईल तो अगदी तुम्ही वेगळाच आहे. तुम्ही डीजेवर नाचा, तुम्ही कशावरही नाचा,
म्हणजे हे जे दिवटी घेऊन जे गोंधळाला नाचणं आहे, देवाला जागरण करणं आहे, त्याचं असाधारण आनंद सगळ्यांच्या मनामध्ये, सगळ्यांच्या डोळ्यात आहे. आणि आपण बघतो की याच्यामध्ये फक्त पुरुष मंडळी नाही, फक्त तरुण नाही, तर प्रत्येक वयोगटातील लहान मुलं आहेत, तरुण मंडळी आहेत, वयोवृद्ध माणसं आहेत, जाणकार माणसं आहेत, स्त्रिया सुद्धा तेवढ्या मोठ्या संख्येने सहभाग घेतात. आपण या गोंधळ नाचवताना पण बघतो. काहींची पद्धती असते स्त्रियांना पुढे आणणं, काही अजून बऱ्याचशा अशा चालीरीती आहेत काही भागांमध्ये. तर आमच्या गावाची खासियत आमच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये, प्रत्येक देवधर्माचा असेल, प्रत्येक आधुनिकतेचा कार्यक्रम आणि स्त्रियांना फार महत्त्व आहे आणि ते दिलं गेलं पाहिजे. आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून पण आम्ही दाखवतो की आमच्या या धार्मिक कार्यक्रमामध्ये पण पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आमच्या तरुण स्त्री असतील, आमच्या जाणकार स्त्री असतील, आमच्या वयोवृद्ध स्त्री असतील, लहान मुले असतील, सगळ्यांना पुरुषांच्या देवीला खांद्याला खांदा लावून या सगळ्या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतात. आपण त्यातून बघतो. हे आमचे गोंधळ 3 वर्षातून एकत्र येतात आणि प्रत्येकाच्या देवघरामध्ये वेगळे असतात. आता आमच्या शेजारच्या आमच्याच भावकीतील दुसरं देवघराणं हे आहे. एक त्यांनी वेशभूषा केली आहे की सगळा घातल्या येलो कलरच्या पिवळ्या कलरच्या स्त्रियांच्या साड्यांची सेल वगैरे. त्या सगळ्या गोष्टी एक चांगला आनंद देतात की बघायला सुद्धा आनंद देतात. मस्त सुद्धा चांगलं फील येतं, एक एकी येते, एक गोडवा येतो, आपुलकी येते. प्रत्येक जणाचं आमच्या इथे 2 देवघराणं एकत्र येतात. हे तिसरं आमचं देवघराणं आहे. तिथे सुद्धा आमची तरुण मंडळी आहेत, तिथे सुद्धा आमच्या घरातील आमच्या घरांची स्त्रिया आहेत, लहान मुलं आहेत, आमची जाणकार मंडळी आहेत. सगळे मंडळी एकत्र येऊन ते गोंधळ साजरे. गोंधळ झाल्याच्या नंतर, दिवटी नाचवल्याच्या नंतर सुद्धा मग गारणं जातात. कोकणामध्ये स्पेशली मालवण गारणं जातात. तर आमच्या सर्व कोकणाच्या माणगाव म्हणजे कोकणात सुरुवात होतात की या गोंधळाला आमच्या पारंपरिक पद्धतीमध्ये या पद्धतीने गोंधळ गायले जातात. आणि त्याच्यानंतर वेळ येते की गोंधळ दिवटी नाचवल्यानंतर कधी वेळ येते की दर्शनाची. यावेळी सुद्धा आपण बघतो कोणतीही गडबड न करता, कोणतीही धक्काबुक्की न करता आपण बघतो समुदाय मोठा आहे, उपस्थिती फार मोठी आहे, तरी सुद्धा एका शिस्तीच्या लाईनमध्ये अगदी आलेले सगळेच जण एक चांगल्या लाईनमध्ये वर उभे राहून देवाचं दर्शन घेतात आणि त्या गोंधळ जे आपण केले आहे ते दर्शन घेतात. कारण मनोभावी पूजा केली जाते. बऱ्याच वर्षातून 3 वर्षातून आमचे गोंधळ येतात, त्याच्यामुळे आवर्जून लोक उपस्थित असतात. अगदी रात्री 12 वाजेपर्यंत कार्यक्रम चालू असतात आणि त्याच्यातून सगळ्यांनाच त्याचा मानपान मिळाला पाहिजे किंवा त्याची श्रद्धा आहे दर्शन मिळालं पाहिजे, हा त्याचा मुख्य संदेश आहे. त्यामुळे सगळ्यांना शांतपणे दर्शन. आणि या जागरामध्ये आपण गोंधळ म्हटलं खंडेरायाची नेहमीच काढली जाते. आमचे गोंधळ खंडेरायाचं दिव्य हाताने माध्यमातून बघतो. जागरमध्ये खंडेरायाचा जागर केला जातो. गोंधळ म्हटलं तर खंडेरायाच्या आठवण काढणं आणि खंडेरायाच्या चरणी गोंधळ आपण करणं आपल्या प्रथा चालत आले आहे. आणि गोंधळी म्हटलं जागरण आलं आणि ही एक जेवढं बोलणाऱ्याला तेवढी आवड आहे आपण त्याचं ऐकणाऱ्याला पण ते मंत्रमुग्ध करून जातात.
त्यानंतर देवदर्शन होतं. देवदर्शन झाल्याच्या नंतर पुन्हा ज्या पद्धतीने मग आपण सकाळी जसं बघितलं मंदिरात घेऊन गेलो, मंदिरातून पुन्हा रिटर्न घेऊन आलो. त्याच पद्धतीने गोंधळाच्या जागी ते देव घेऊन घेतले जातात आणि पुन्हा गोंधळ पूजाच्या झाल्यानंतर ज्या देवघराणं आहे आपलं, त्या देवघराण्याच्या त्या एक विशिष्ट जागा असते देवांची. त्या जागेवर पुन्हा त्याच पद्धतीने आपले देव ठेवले जातात आणि त्यांना व्यवस्थित ठेवून त्यांची डेली पूजा अर्चा दिनक्रम आहे त्या पद्धतीने केले जातात. ही एक आपली पद्धत चालू झालेली आहे आणि एक फार वर्षापासून